13 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल उंच तर गेलाय क्षेत्ररक्षक त्या दिशेने, परंतु बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजनला. यावेळेस टायमिंग तितकं प्रॉपर झालं नव्हतं, परंतु आपण पाहिलं रबर बॉल आहे आणि आणखीन एक षटकार, लगातारचे 3 षटकार आलेत. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 19 धावा धावपलकावरती चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावा धावपलकावरती पीके आणि सन्स डोंबिवली या टीमची चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. तब्बल 19 धावा षटक क्रमांक 1 मध्ये बनवल्यात. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज सुरेश यांनी, परंतु तदनंतर त्यांच्यावरती आक्रमण केलं. लगातारचे 3 षटकार आपण पाहिले आणि तब्बल 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 विदाउट लॉस. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि त्या अनुषंगाने आपलं सर्वांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. शहर अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय माजी नगरसेवक रमेशजी सुळसे साहेब यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 19 धावा धावपलकावरती. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती हुक करत असताना फाईन लेग क्षेत्रामध्ये अप्रतिम टायमिंग आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषच्या पलीकडे. पाठीमागचे 4 बॉल आपण जर पाहिले, पहिल्या षटकाचे शेवटचे 3 बॉल आणि षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल, त्यावरती षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 25 धावा धावपलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आहेत. पंचवीस धावा धावपलकावरती. गोलंदाज योगेश. अप्रतिम बॉल इथे पाहायला मिळालाय आणि द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळालेत. खूप लेट शॉट ऑफर केला त्या ठिकाणी. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे की फलंदाजाने घेतलेला रिव्ह्यू आहे? बॅट्समन रिव्ह्यू. ओके. नो बॉल आणि 5 धावा पेनल्टी असणार आहेत. एकतीस धावा धावपलकावरती. पेनल्टीच्या 5 धावा या ठिकाणी ऍड होतील. फेकी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अलाउड नसणार आहे.
चला 5 धावा पेनल्टीच्या असतील आणि गोलंदाज आता बंद असतील या सामन्यापुरतं स्पर्धेमध्ये. चला विनंती आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. विनंती आहे. चला मॅच सुरू करा. विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. चला विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सेलू माता वळ भिवंडी टीम आपण थोडीशी घाई करा, सहकार्य करा ही विनंती आहे. विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि आज शेवटचा दिवस आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. चला विनंती आहे. चला विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंचांना विनंती आहे खेळाडूंना आपण सूचना द्या आणि त्वरित क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं विनंती आहे. सेलू माता वळ भिवंडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या ही विनंती आयोजकांच्या वतीने. चला विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे याची देखील नोंद आपण करून घ्या. फ्री हिट डिलिव्हरी. एकतीस धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ आहे. पीके अँड सन्स चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल पीके अँड सन्स या संघानं केलेले आहे. एकूण धावपलकावरती 31 धावा 31. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती 31 धावा धावपलकावरती आहेत 31. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी. गोलंदाज राज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर आहे. पंचाने वाईट बॉल कॉल इथे केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि फ्री हिट असेल पुढचा बॉल. यावेळेस टाइम झाला नाही प्रॉपर. स्लाइस झाला बॅटला बॉल आणि लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावबाद होऊ शकतात आणि चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती इथे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. चेक केलं जाईल. सध्या DRS ची मदत घेतली जाते. अंपायर रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर चेक करतील. सादिक राजापूरकर सर आपल्या सोबत आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत येईल. बॅट्समन रन आउट आहे.
हरेश धावबाद झालेत. तेहतीस धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजय जाधव नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये 10 बॉलमध्ये 30 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि आता ते मैदानावरती दाखल होत आहेत आणि मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत देखील आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस दल आणि त्यांचं ब्रीद असतं सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या संहारासाठी पोलीस दल कार्यरत असतं. अजय जाधव मैदानावरती यावेळेस खूप जास्ती अतिरिक्त उसळी बॉलने घेतली ती वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आलाय. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती आहेत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. अप्रतिम टायमिंग आहे आणि बॉल जाईल अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम. षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. फलंदाज आबा कारंडे यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. 40. ज्यावेळेस शरीरावरती बॉल आला एक धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि आणखी एक फलंदाज धावबाद. आवश्यकता नव्हती. अगदी षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 40 धावेंपर्यंत तुम्ही मजल मारली. पुन्हा एकदा फलंदाज धावबाद झालेत. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. अप्रतिम टायमिंग. फुल पॉवरफुल षटकार. अप्रतिम टायमिंग आपण पाहिला आबा कारंडे यांच्या बॅटमधून आणि धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावपलकावरती. मैदानावरती पाऊस तर सुरू झालाय परंतु आबा कारंडे धावांचा पाऊस मैदानावरती पाडत आहे. चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. शेहेचाळीस धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जे 2 फलंदाज झाले ते धावबाद झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत 46. 46. अंतिम बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. या 2 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पीके अँड सन्स डोंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सिलुमतावळ भिवंडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल
यावेळेस बॅकफुटला जात असताना आपण पाहिलं पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात स्क्वेअर कट. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण देखील झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 48. 48 यावेळेस फुलर लेनचा बॉल अगदी खोदून काढले फलंदाजाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि मनोज भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 50 धावा पीके आणि सन्स डोंबिवली या टीमच्या धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता परंतु बॉडी लाईन बाउन्सर. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. मनोज भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी बाळा. त्यावेळेस हुक करायचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बाळा इथे बाद होतील. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस आपण पाहिलाय परंतु जेव्हापासून पाऊस सुरू झालाय तेव्हापासून धावा इथे मात्र आल्या नाहीयेत. नवीन फलंदाज बॉबी मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज बॉबी मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय आणि बॉलला फेकून दिलंय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार. बॉबी मैदानावरती दाखल झालेत आणि डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती पोहोचलेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केले. षटकार ठोकलाय. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 56 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्रिफळाचीत झालेत. विकेट आणखी एक या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. 56 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 56 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अजून देखील पहिल्या डावामध्ये बाकी आहे. चला मित्रांनो, स्पीडअप करा ही विनंती आहे. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक अजून देखील बाकी आहे पहिल्या डावात. चला थोडी स्पीडअप करा मित्रांनो. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. शेखर दळवी गोलंदाजी ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. एज लागला आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. टॉप एज होतं. 1 धाव प्राप्त होईल. 57 धावा धावफलकावरती. आबा कारंडे धाव घेण्यासाठी उत्सुक होते. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि इझी रनआउट. आणखी एक सफलता या ठिकाणी आली आहे धावबाद स्वरूपामध्ये.
नवीन फलंदाज अवधूत मैदानावरती दाखल होत आहेत. रनआउट स्वरूपामध्ये बऱ्याच विकेट तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळतील. तिसरे फलंदाज धावबाद या ठिकाणी झालेत. गोलंदाज शेखर दळवी पुन्हा एकदा सज्ज आहेत बॅटिंगसाठी. आबा कारंडे ऑफ स्टंपच्या बाहेर ऑलरेडी टान्स घेतला होता आणि बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4. चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. ऑलरेडी सफल झाले होते आणि तदनंतर बॉलला दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा उपयोग फलंदाजाने केलाय आणि दुर्गती केली आहे गोलंदाजाच्या गतीची. चौकार या ठिकाणी आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. यावेळेस देखील बॅट सोबत संपर्क जरूर आहे. डिफ्लेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं परंतु थर्डमॅनचे खेळाडू फायनल क्षेत्रामध्ये आलेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 61 धावा धावफलकावरती आहे. 61. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 62. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 62. चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे झाला नाही. एकच धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 63. 63 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि 63 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर धावा आल्या परंतु त्यानंतर धावगतीला थोडासा ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळेल या डावामध्ये. यावेळेस शरीरावरती हा बॉल आदळलाय. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. आणखीन एक फलंदाज धावबाद झालेत. एकच धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नवीन फलंदाज बॉबी मैदानावरती दाखल झालेत. चौसष्ट धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अजून देखील सुरू आहे. शेखर दळवी बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर धावा आल्या होत्या परंतु तदनंतर धावगतीला थोडासा ब्रेक लागलाय. आबा कारंडे यांनी चांगली सुरुवात केली परंतु तदनंतर हरेश धावबाद झाले. धावबाद स्वरूपामध्ये खूप जास्त विकेट या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रीडिटरमाइन स्ट्रोक आणि अप्रतिम फटका आपण पाहतोय. बॉल गेला चौकारा करता. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. अप्रतिम या डावाचा शेवट गोड केला. 68. 68 धावा धावफलकावरती आहेत आणि 69 धाव्यांचं लक्ष असेल. जय शेलुमाता वळ भिवंडी या संघासमोर 69 इज द टार्गेट. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. पीके अँड सन्स डोंबिवली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विनंती आहे. विनंती आहे. चला 69 धाव्यांचं लक्ष आहे. 69 इज द टार्गेट.
चला सेलू माता वर्ल्ड भिवंडी टीम आपण आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे. चला विनंती आहे ओपनिंग पेअर आपण पाठवा. शेखर दळवे आणि सुखदेव ही जोडी मैदानावरती पोहोचली. 69 धाव्यांचं लक्ष आहे. चला 69 धाव्यांचं लक्ष आहे. 69 इज द टार्गेट. गोलंदाजी ट्रॅक वरती कोमल दाखल झालेले आहेत. एकोणसत्तर धाव्यांचं लक्ष आहे. शेखर दळवे आणि सुखदेव ही जोडी मैदानावरती आहे. ज्यावेळेस बॅटला स्लाइस झाला बॉल, टाइम प्रॉपर झालं नव्हतं, पॉइंट रिजन मध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. बॉबी अगदी खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तुम्ही इनफिल्ड मध्ये त्यांना खूप जास्ती वेळ आपण साईड लाईन करू शकत नाही. बॉबी आपण पाहतो आणि त्यांच्याकडे पाहून 40+ आहेत असं कोणी म्हणणार नाही रोशन सर. 2 धावा धावपलकावरती आहेत. राईट आर्म राउंड द विकेट. यावेळेस समोर दिशेने बॉल फोर्स केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अप्रतिम टायमिंग. षटकार. 6 धावा. लाजवाब फटका आपण पाहिला. लेंथ बॉलला समोर खेळण्यासाठी तुमच्याकडे स्किल आवश्यक आहे आणि शेखर दळवी यांच्या बॅट मधून आपण स्किल पाहिलं. हाफ व्हॉली असेल तर गोष्ट वेगळी, परंतु लेंथ बॉल वरती समोर खेळणं इट्स डेफिनेटली स्किल. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील हवेत खेळलेत. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बराच काळ बॉल हवेत राहिला, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अपील झाली आहे पंचांकडे. विकेटवर जरूर इंटरेस्टेड आहेत. आणि मे बी धावा इथे कंप्लीट झाल्यात हे सांगतायत पंच.
2 धावा या ठिकाणी देखील प्राप्त होतील. 10 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि चांगली सुरुवात शेलूमाता वळ भिवंडी संघाने देखील केली आहे. या सामन्यामध्ये टीट फॉर टॅट इट का जवाब पत्थर तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला प्रहार तर केला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. पंथांचा निर्णय येणं बाकी आहे. षटकार आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. 6 धाव्यांनी धावपलक पुढे जाईल. अप्रतिम सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतीये. सेलूमाता वळ भिवंडी संघाने देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. धावांचा अक्षरशः पाऊस या ठिकाणी पडलाय. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतीये. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली शेखर दळवे यांची. ज्यावेळेस देखील हुक करत असताना बॉल आपण पाहतोय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळाली आहे आणि फंबल झालं. 2 धावा पुन्हा एकदा इथे पूर्ण होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहे. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्धकाम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी मिळालेली आहे. बॅटिंग करणारी टीम त्यांना देखील 18 धावा धावपलकावरती 18 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत. कोमल यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत तर बॉल उंच गेलाय. दूर किती जाईल हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी सेल टिपला गेलाय. शेखर दळवी नाव बॅक टू द पवेलियन. महत्वाची विकेट या ठिकाणी कोमल यांनी मिळवली आहे. सोळा धावा धावपलकावरती आहेत आणि पहिली सफलता देखील आली आहे. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. यावेळेस सेल पुन्हा एकदा सुटलाय. विकेट किपरने खूप जास्ती चुका त्यांच्याकडून झाल्यात. यावेळेस संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. सेल ड्रॉप झालाय. 1 धाव प्राप्त झाली. 17 बॉल मध्ये 50 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 19 धावा धावपलकावरती. 17 बॉल मध्ये 50 धावा. इथून मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल सेलूमाता वळ भिवंडी संघाला. बॉबी खूप चांगली गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी केलेली आहे. छोटासा रन परंतु अचूक टप्पा अचूकता आहे गोलंदाजीमध्ये बॉबी यांच्या. अप्रतिम हा देखील बॉल पडल्यानंतर मात्र राईज झाला आणि लेंथ वरून राईज झाला हा बॉल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक केला जाईल बॉलचा.
उल्हासनगर संघाचे संघनायक देखील दाखल झालेले आहेत. उल्हासनगर संघाचे संघनायक नरेंद्र आपण या ठिकाणी यायचं आहे. विनंती टॉस साठी या. व्हाईट बॉल. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं कॉन्टॅक्ट झालं नाही तिथे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकवीस धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला बॉल बॉबी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. त्यावेळेस मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेला. लिडिंग एज आहे आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने 2 धावांचा प्रयत्न आहे आणि सफलतापूर्वक 2 धावा पूर्ण देखील होतील. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. बॉबी यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज बॉबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस दरम्यान क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. कोमल आहेत तिकडे बॉलला रोखतील आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. 69 धावेंचं लक्ष आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम टायमिंग इथे पाहायला मिळालंय आणि हुक करत असताना बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. षटकार. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 आणि 30 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. सेलूमाता वळ भिवंडी संघाला 12 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल फलंदाजांना. 12 मध्ये 39 इथून बनवायचे आहेत. अतिशय आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये ही चषक तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय दर्जेदार आणि सुबक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून शहर अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय माजी नगरसेवक रमेशजी सोळसे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस ठाकरे, गीतेश ठाकरे, करण धुळे आणि नरेश ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 12 मध्ये 38 अजून देखील बनवायच्यात. 31 धावा धावफलकावरती आहेत. अवधूत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड आहे. बॅटचं एज इथे लागलंय. नुकतंच आज मला वाटतं विम्बल्टनची फायनल आहे आणि टेनिस सारखा हा फटका आपण पाहिला. एक धाव इथे प्राप्त झाली आहे. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 32. यावेळेस देखील अप्रतिम टायमिंग आहे आणि हा बॉल देखील दूरवरती जाईल. पुढ्यात टाकला होता हा बॉल आणि त्याला पाठवले काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. षटकार. लाजवाब टायमिंग. हा षटकार गरजेचा होता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि तो मात्र आलाय. अवधूत यांच्यावरती आक्रमण केलंय.
अशोक यांच्या बॅटमधून अप्रतिम फटका षटकार आलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. यावेळेस देखील संधी होती फलंदाजाकडे, बॅटचं एज लागलंय. बॉबी आहे तिथे, फेकी अचूक आहे. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 40 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 29 अजून देखील बनवायच्या. 40 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल मध्ये 39 धावा. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. 29 बनवायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने. अप्रतिम हा बॉल, लेन बॉल होता. सिंपल प्लॅन ठेवला गोलंदाजाने आणि बॉल डॉट आलाय. 7 मध्ये 29 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पहिला बॉल शरीराच्या थोडासा जवळ होता, हा थोडासा दूर, परंतु यावेळेस फलंदाज धावबाद होतील. आणखी एक विकेट आली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती दाखल झालेत. 6 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. लकी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. 6 बॉल मध्ये 29 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. यावेळेस पहिला बॉल त्यावरती आक्रमण केलंय आणि पहिलाच बॉल पाठवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार, अप्रतिम फटका आपण पाहिला फलंदाज अशोक यांच्या बॅटमधून. कॅप्टन नरेंद्र, आपण टॉस साठी या, विनंती आहे. पाच बॉल अजून देखील शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 23 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. अशोक यांनी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केल्यामुळं आशा मात्र पल्लवित झालेल्या आहेत शेलूमाता वर्ल्ड भिवंडी संघाच्या. 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळेल फलंदाज अशोक यांचं. लकी यांच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय. ह्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल आणि यावेळेस आपण पाहिलं बॉल हातामधून निसटतोय. डेड बॉल. 5 मध्ये 29 अजून देखील बनवायचे आहेत. तेवीस धावा, 5 बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केलाय. तर 4 मध्ये 23. 4 बॉल 23 धावा. ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. एका धावेचा प्रयत्न आहे. बाईकच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 22 धावा अजून देखील बनवायच्यात.
उल्हासनगर संघाचे संघनायक नरेंद्र, आपण टॉससाठी या. विनंती आहे. पंकज, आपण देखील आला असाल तर या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. उल्हासनगर संघाचे संघनायक. दोन बॉल मध्ये आता 22 धावा बनवायच्या आहेत. ज्यावेळेस आक्रमण तर केलंय परंतु आता थोडासा उशीर झालाय असं म्हणायला वाव मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि अजून देखील व्हाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एक बॉल मध्ये 15 धावा बनवायच्यात. बॅक टू बॅक वाईड बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण केले. पुढ्यात हा देखील बॉल टाकला होता आणि षटकार त्यावरती देखील आलाय. उल्हासनगर संघाचे संघनायक, आपण टॉससाठी या. विनंती आहे. चला, उल्हासनगर संघाचे संघनायक, आपण टॉससाठी या. अदरवाईज आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद आपण करून